आजकाल आपल्याला कुठेही पैसे द्यायचे म्हटलं तर आपण लगेच ऑनलाईन पेमेंट करून टाकतो। बँकेचे व्यवहारही ऑनलाईन होतात। पण इमॅजिन करा 1997चा काळ, ज्या काळात ही कुठलीच टेक्नॉलॉजी नव्हती, बँकेचे व्यवहारही किचकट होते। अशा काळात मुंबईतील एक स्त्री साताऱ्यातील एका छोट्याशा गावात जाते आणि तिथल्या महिलांना एकत्र करून सुरू करते एक बँक, ज्यामुळे 2 लाखांपेक्षा जास्त स्त्रियांना सेव्हिंग्ज करणं सोपं झालं। लाखो स्त्रियांना रोजगाराची संधी मिळाली। तर कोण आहेत या आणि त्यांनी हे सगळं कसं शक्य केलं, हे जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रेणुका आणि तुम्ही बघत आहात ट्विग मराठी। आजचा व्हिडिओ आहे मानदेशी बँक सुरू करणाऱ्या चेतना सिन्हा यांच्याबद्दल। चेतना सिन्हा यांनी मुंबईमध्येच त्यांचं सगळं शिक्षण पूर्ण केलं, पण जयप्रकाश नारायण यांच्या विचारांची प्रेरणा असल्यामुळे त्यांनी समाजसेवा करण्याचं ठरवलं आणि त्याच दरम्यान त्यांना साताऱ्यातील फुटपाथवर राहणाऱ्या कांताबाई यांच्याबद्दल कळलं। कांताबाई यांना साधं बारदान घेण्यासाठी सुद्धा कर्ज मिळालं नव्हतं। या घटनेबद्दल जसं कळलं तसं चेतना सिन्हा साताऱ्यातील म्हसवड गावात गेल्या। त्यांनी गावातील दुष्काळ पाहिला। दुष्काळामुळे शेती नाही आणि त्यातही गावातील बायका जे काही थोडेफार पैसे कमवत होत्या ते सेव्हिंग्ज करण्याची सोय नाही। कुठली बँक सुद्धा या बायकांच्या नावे खाते उघडायला तयार नव्हती। मग काय, चेतना सिन्हा यांनी गावातील महिलांनाच एकत्र करून बँक सुरू करायचं ठरवलं। पण यात एक मोठी अडचण होती, महिलांचं शिक्षण पूर्ण झालं नव्हतं, त्यामुळे RBIने त्यांचा अर्जच रद्द केला। पण जिद्दीला पेटलेल्या चेतना सिन्हा यांनी खचून न जाता स्वतःच त्या महिलांना बँकेचा व्यवहार कसा करायचा याचं शिक्षण दिलं। त्यानंतर दुसऱ्या वेळी त्या जेव्हा लायसन्स घेण्यासाठी गेल्या तेव्हा त्यांनी RBI अधिकाऱ्यांना सांगितलं, तुम्ही आम्हाला कुठलंही अकाउंट द्या, त्या अकाउंटचे सगळे व्यवहार, व्याज, कर्ज आम्ही बरोबर मोजून दाखवतो। आणि गावातील महिलांनी ते बरोबर मोजून दाखवले सुद्धा। यामुळे लायसन्स मिळवण्याच्या प्रोसेसमधली सगळ्यात मोठी अडचण दूर झाली आणि सुरू झाली मानदेशी बँकेची पहिली शाखा। त्यांचा हा प्रवास एका बँक पासून सुरू झाला होता। आज त्यांच्या 8 पेक्षा जास्त शाखा आहेत। आजकाल कित्येक बँका 5-10 वर्षात बंद पडतात, पण या बँकेने 2022 साली 25 वर्ष पूर्ण केले। आणि विशेष म्हणजे या बँकेत काम करणाऱ्या सर्व कर्मचारी महिला आहेत। महिलांसाठी महिलांनी सुरू केलेली ही भारतातील पहिली बँक आहे। या बँकेत आजपर्यंत तब्बल 2 लाखांपेक्षा जास्त महिलांनी त्यांचं अकाउंट ओपन केलंय। आतापर्यंत महिलांना 500 कोटी रुपये इतकं कर्ज बँकेमार्फत देण्यात आले आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे कर्ज परतफेडीचा दर हा 96%। चेतना सिन्हा यांनी त्यांचंही समाजसेवेचे काम फक्त बँक उघडण्यापुरतं मर्यादित न ठेवता दुष्काळग्रस्त भागातील महिलांना शिलाई काम, मेणबत्ता तयार करणे अशा छोट्या छोट्या व्यवसायांचं प्रशिक्षण देऊन त्यांच्या रोजगाराची सुद्धा सोय करून दिलेली आहे। इतकंच नाही तर डिमॉनिटायझेशनच्या काळात जेव्हा सुट्टे पैसे मिळणंही अवघड झालं होतं, त्या काळात चेतना सिन्हा यांनी कित्येक गावात जाऊन लोकांच्या 1000 आणि 500च्या नोटा स्वीकारून त्यांची सुट्ट्या पैशांची अडचण दूर केली होती। त्यांच्या या समाजसेवेच्या कामामुळे त्यांना वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अर्जेंटिना या परिषदेमध्ये आणि W20 फायनान्शियल इन्क्लुजनमध्ये को-चेअर हे स्थान मिळालेलं आहे। इतकंच नाही तर भारत सरकारने सुद्धा त्यांच्या या कामाची दखल घेत जागतिक महिला दिनाच्या दिवशी त्यांना नारी शक्ती या पुरस्काराने सन्मानित केलंय। ईच टाइम अ वुमन स्टँड फॉर हरसेल्फ, शी स्टँड अप फॉर ऑल वुमन। ही प्रेरणा मनात ठेवून महिलांसाठी काम करणाऱ्या चेतना सिन्हा यांची माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। जगभरातील अशा चांगल्या गोष्टी जाणून घेण्यासाठी ट्विग मराठी या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओ। धन्यवाद।